आमरस काढण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. मिक्सरचा वापर जराही न करता दाटसर आमरस बनवण्याची साधी सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत. मिक्सरला आमरस बनवला तर अनेकदा काळा पडतो, त्यामुळे एक ट्रिक आपण पाहणार आहोत. त्याने आपला आमरस अजिबात काळा पडणार नाही. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 3 आंबे घेतले आहेत. आंबा निवडताना आपल्याला कलमी आंबा म्हणजे हापूस आंबा किंवा केशर आंबा घ्यायचा आहे. त्याशिवाय आमरस बनवण्यासाठी दुसरा आंबा निवडायचा नाही. तर हापूस आंब्याचा रंगसुद्धा छान असतो आणि त्याचा आमरससुद्धा मस्त बनतो. तसेच केशर आंब्याचा रंगसुद्धा छान आणि गोडसुद्धा असतो, त्यामुळे केशर आंबा किंवा हापूस आंबा निवडायचा. तर इथे मी अगोदरच पाण्यामध्ये हे अर्धा तास आंबे भिजत ठेवले होते. पाण्यामध्ये भिजत ठेवले की यातली जी उष्णता आहे ते पूर्णपणे कमी होते आणि देठाचा जो भाग आहे आंब्याचा तो खूपच घाण आहे, इथे पाहताय तुम्ही. तर त्यामुळे देठाचा जो भाग आहे तो पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायचा. तर इथे आपले पूर्ण आंबे व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे आंबे कापून घ्यायचे आहेत. तर हे आंबे आमच्या झाडाचेच आहेत. हापूस आंबा आहे हा. तर रंग तर तुम्ही पाहताय खूपच सुरेख आहे या आंब्याचा. मस्त हा मांसाळू आंबा आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व आंबा कापून घेते. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर इथे मी आंबा कापून घेतला. तर इथे सर्वच आंबे मी कापून घेतले, म्हणजे 3 आंबे मी कापून घेतले आहेत आणि 3 आंब्यांचा मी आमरस तयार करणार आहे. खरंच खूप जबरदस्त आमरस तयार होतो. अजिबात आपण मिक्सरचा वापर न करता आज आपण आमरस तयार करणार आहोत. त्यासाठी इथे एक ट्रिक पाहतोय. तर इथे एक भांडे घेतले आहे आणि त्या भांड्यावरती एक चाळण ठेवायची. तर चाळण कोणती घ्यायची, तर ही आपण जी पुरण तयार करतो तीच इथे मी चाळण घेतली आहे. आणि पुरणाच्या चाळणीवरती अशा पद्धतीने आंब्याची जी साल आहे ती घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने आंब्याचा रस आहे तो काढून घ्यायचा आहे. पहा किती झटपट हा आंब्याचा रस निघतो. अजिबात मिक्सरचा वापर न करता आपण आंब्याचा रस काढणार आहोत. मिक्सरचा वापर केला तर आंब्याचा रस आहे तो पूर्णपणे काला पडतो. थोडा वेळ राहतो चांगला, पण त्यानंतर तो थोडा काळा पडायला सुरुवात होते. त्यामुळे मिक्सरचा वापर न करता अशा पद्धतीने तुम्ही आंब्याचा रस एकदा नक्की बनवून ठेवा, म्हणजे छान असा आमरस तयार होतो आणि अजिबात तो काळा पडत नाही. त्यामुळे ही पद्धत अगदी सोपी आहे आणि साधी आहे. तर इथे मी सर्वच आंब्याचा रस काढून घेतला आहे. अगदी बोलता बोलता हा आंब्याचा रस पटकन असा निघला गेला आहे. पहा किती पटकन असा निघाला आहे आणि रस तर पाहताय तुम्ही मस्त असा घट्ट निघाला आहे. जसे आपण मिक्सरमधून काढतो ना तसाच हा रस निघालेला आहे. खूपच मस्त आणि रंग तर तुम्ही पाहताय खूप सुरेख आलेला आहे. तर यामध्ये मी 4 चम्मचभर साखर घालून घेते. जास्त साखर घालत नाही आहे, फक्त 4 चम्मच साखर घालून घेते. तुम्हाला जास्तीचं गोड आवडत असेल किंवा तुमचा आंबा कितपत गोड आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही साखर घालू शकता. मिक्सरने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि इथे पाहताय तुम्ही किती घट्टसर आंब्याचा रस आपला आहे. हा अजिबात पातळ रस नाही निघालेला आहे, घट्टसर रस निघालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर आंब्याचा रस काढलात ना तर 100% सांगते तुमचा आंब्याचा रस अजिबात काळा पडणार नाही. तर या आंब्याच्या रसामध्ये आपल्याला एक महत्त्वाची वस्तू घालायची आहे. ती कोणती ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर हा असाच तुम्ही हा आंब्याचा रस
ठेवायचा नाही, तर हा आंब्याचा रस आपल्याला ठेवायचा आहे काचेच्या बाऊलमध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये किंवा काचेच्या डब्यामध्ये हा भरून ठेवायचा. म्हणजे हा आंब्याचा रस अजिबात खराब होत नाही. अगदी वर्षभर हा आंब्याचा रस असाचा असा राहतो. आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही यातला थोडासा आंब्याचा रस बाहेर काढून तुम्ही तो खाऊ शकता. तर आता मी हा काचेच्या बाऊलमध्ये आंब्याचा रस काढून घेतला आहे. तर हा मी 2 ते 3 दिवसासाठीच बनवला आहे, त्यामुळे मी हा काचेच्या बाऊलमध्ये ठेवला आहे. आणि काचेच्या भरणीमध्ये सुद्धा मी हा भरून ठेवणार आहे यातला काही रस. त्यामुळे इथे मी दूध वापरले नाही आहे. तुम्हाला जर दूध वापरायचे असेल आमरसामध्ये तर तुम्ही यामध्ये दूधसुद्धा वापरू शकता. तर आपल्याला यामध्ये एक वस्तू घालायची आहे, म्हणजे हा आमरस आहे तो अजिबात काळा पडणार नाही आणि 2 ते 3 दिवस मस्त असा टिकला जाईल. यामध्ये आपल्याला घालायचं आहे आंब्याची कोय, जी आपण आमरस बनवण्यासाठी ही आंबा जो वापरला त्याचीच ही कोय आहे, ती यामध्ये घालून ठेवायची. म्हणजे अजिबात आमरस आपला काळा पडत नाही. 2 ते 3 दिवस हा आरामात टिकतो. फ्रीजमध्ये ठेवायचे, यावरती झाकण ठेवून. मस्त असा आमरस आपला हा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा सांगा. आणि आवडले असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच वन किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.